श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाचं आपल्या शरीराकडं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यातच कामामुळे वाढणारा ताणतणाव, आहाराच्या बदललेल्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे बालकांमध्ये वाढणारा मधुमेह. देशासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. तसंच ही गोष्ट पालकांची चिंता वाढवणारीही आहे. आज बालदिन पण आहे आणि जागतिक मधुमेह दिन पण. मुलांना मधुमेह का होतो आणि तो होऊच नये किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलांना कोणता आहार द्यायला हवा, पालकांनी आहाराबाबत काय खबरदारी घ्यावी, याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. त्या भागविण्यासाठी जो तो धडपडत असतो. आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रत्येकजण धावताना दिसतोय. मात्र या स्पर्धेमुळे मानवाचं आपल्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. बैठी जीवनशैली, वाढतं वजन, ताणतणाव, व्यायामाच्या अभावामुळे मानवाला अनेक व्याधी जडत आहेत. मधुमेह हेही त्यातील एक. जागतिक पातळीवरील प्रसिद्ध होणाऱ्या अहवालांमध्ये भारतात वाढणाऱ्या मधुमेह रुग्णांविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बालकांना देशाचं भविष्य म्हटलं जातं. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आज बालकांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब पालकांना चिंतेत टाकणारी आहे. बालकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण का वाढत आहे? मधुमेह झाल्यावर काय काळजी घ्यावी आणि तो होऊच नये यासाठी काय खबरदारी घ्यायची गरज आहे, याविषयी महाराष्ट्र डायबेटीस संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण देवगावकर यांनी सांगितलं. आपल्याकडे डायबिटीसचं प्रमाण साधारण सध्या 1 मिलियन म्हणजे 10 कोटी लोकांना आपल्या भारतामध्ये डायबिटीस आहे. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचं प्रमाण असण्याचं कारण म्हणजे आपली सध्या लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईलमुळे आणि जेनेटिक हे 2 कारणं असतात. लहान मुलामध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढण्याचं कारण ह्याला आपण बऱ्याच वेळा टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो. डायबिटीसचे जे 2 मुख्य प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस जो असतो ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या इन्सुलिन तयार होतं ते इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण नगण्य असतं किंवा नसतं, त्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो किंवा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला टाईप 2 डायबिटीस किंवा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस, जो की साधारण 30 वर्षानंतर हा डायबिटीस होतो आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये. तर लहान मुलामध्ये जो डायबिटीस होतो याचं कारण महत्वाचं म्हणजे आजची जी लाईफस्टाईल आहे. आपण ज्यावेळेस आपल्या वयामध्ये लहान असताना आपण जे खेळायचं, सायकलिंग करायचं, रनिंग करायचं, आज आपल्याला स्पेसिफिक सांगावं लागतं मुलांना की तू हा व्यायाम कर. कारण आज मुलं जे आहेत हे जास्त टीव्ही समोर असतात आणि टीव्ही समोर असल्यामुळं ओबेसिटीचं प्रमाण खूप जास्त आहे. हे एक महत्वाचं कारण आहे. ओबेसिटी म्हणजे स्थूलतामुळे जास्त डायबिटीसचं प्रमाण आहे. आणि बऱ्याच वेळा आपण जे म्हणतो की लहान मुलामध्ये जो की 5 ते 20 वर्षापर्यंत हा जो डायबिटीस होतो तो टाईप 1 डायबिटीस असतो. परंतु आजकाल आपण टाईप 2 डायबिटीस सुद्धा बघतो 20 वर्षाच्या मुलामध्ये सुद्धा. याचं कारण असतं स्थूलता. स्थूलतामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार होतं, पण इन्सुलिन जे लागतं की आपल्या शरीरामधली जी साखर आहे ती क्लिअर करण्याकरता इन्सुलिनची आपल्या शरीरामध्ये रिक्वायरमेंट असते. आणि ज्यावेळेस इन्सुलिनची रिक्वायरमेंटही कमी होते आणि इन्सुलिनची ऍक्शनही कमी होते. म्हणजे इन्सुलिन तयार होतं, परंतु बाहेरचे जे सेल्स असतात ज्यांना ती एनर्जी शुगर मधून मिळते आणि ते इन्सुलिनच्या माध्यमातून ते सेल पर्यंत जातात. पण जर इन्सुलिनच कमी असेल तर ते सेल पर्यंत जात नाहीत. त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. इन्सुलिन रेजिस्टन्स ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस साधारण आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो आपण, ज्यामध्ये स्थूलता असते. आणि टाईप 1 डायबिटीसचं प्रमाण जे ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा हे पेशंटचं वजन खूप कमी होत राहतं. आपण कधी म्हणायला पाहिजे की हा रुग्णाला किंवा लहान मुलांना डायबिटीस झालेला आहे किंवा त्याचे लक्षणं काय? याचे लक्षणं म्हणजे एक तर म्हणजे लघवीचं प्रमाण जास्त होणे, भूक जास्त लागणे आणि ज्याला पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया असं म्हटलं जातं. तहान जास्त लागणे, लघवी जास्त लागणे आणि भूक जास्त लागणे, हे जे लक्षण असतं. म्हणजे भूक जास्त लागून सुद्धा या लोकांचं वजन कमी असतं आणि ते मेनली म्हणजे इन्सुलिनचं सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये कमी झाल्यामुळे ते होतो, तो टाईप 1 डायबिटीस. आता टाईप 2 डायबिटीस हे जेनेटिक असतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्थूलता असते आणि हा इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे हा डायबिटीस तयार होतो.
आता याच्यामध्ये काय असतं की आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे. आहार आणि विहारावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज जे आपण बघतो त्या लहान मुलांच्या मध्ये फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. फास्ट फूड नाही, एक्झरसाईज नाही आणि त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मुलांकडे हे लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्ही टीव्हीच्या समोर कमीत कमी बसा, वेळेवर झोपा, वेळेवर खा आणि भरपूर व्यायाम करा. हे जर केलं तर याच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण लहान मुलांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. हा टाईप 2 डायबिटीस सुद्धा लहान मुलांमध्ये सध्या दिसतो. याचं कारण म्हणजे हे स्थूलता आहे. स्थूलता सुद्धा आपण कमी करायला पाहिजे. लहान मुलामध्ये ज्यावेळेस टाईप 1 डायबिटीस होतो त्यावेळेस त्याला इन्सुलिन ही एकमेव ट्रीटमेंट असते आणि ह्या पेशंटला लाईफ लॉंग ऑलमोस्ट इन्सुलिनवर लावावं लागतं. हे टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटमध्ये तुम्हाला गोळ्यांवर हा नियंत्रित येऊ शकतो. परंतु जर इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल किंवा इन्सुलिनची ऍक्शन कमी होत असेल तर त्यांना सुद्धा इन्सुलिन रिक्वायरमेंट लागू शकतं. त्याच्यामुळं हे एक्झॅक्टली तुम्हाला बघायला पाहिजे की टाईप 1 डायबिटीस आहे का आणि टाईप 2 डायबिटीस आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपले जे नॉर्मल शुगर लेवल्स असतात, फास्टिंग ब्लड शुगर हे 110च्या खाली पाहिजे आणि जेवणानंतरचं शुगर 2 तासानंतर 140च्या खाली पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा जर जास्त शुगर वाढलं तर सुरुवातीला आपण त्याला प्री डायबिटीस स्टेज म्हणतो आणि नंतर जर वाढलं तर आपण म्हणतो की त्याला फ्रँक डायबिटीस झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जीवनशैली फार महत्वाची आहे. आहार विहार आणि वेळेवर झोपणे, वेळेवर खाणे, भरपूर व्यायाम करणे ह्या जर गोष्टी पाळल्या तर मला वाटतं आपण बऱ्याच प्रमाणात डायबिटीस नियंत्रणात आणू शकतो. श्रोतेहो, बालकांना मधुमेह होऊ नये यासाठी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत बोलताना डॉक्टर नारायण देवगावकर म्हणाले, लहान मुलामध्ये डायबिटीस होऊ नये याच्यामध्ये पालकांचा रोल फार महत्वाचा आहे. आज आपण असं बघतो की पालक मुलांचे लाड करतात. त्यांना ही सवय लागते की फास्ट फूड खाणं आणि त्याच्यावरती डिपेंडंट होऊन जातात बऱ्याच वेळेस आणि आपण कंटिन्युअसली त्यांचे लाड करत असल्यामुळं ते फास्ट फूड खातात आणि त्यांचं वजन वाढतं. दुसरं म्हणजे आजकाल मुलं टीव्ही समोर खूप बसतात आणि टीव्ही समोर बसून काही ना काही खात राहतात. हे टीव्ही समोर बसणं हे एक दुसरं महत्वाचं कारण आहे. तिसरं म्हणजे लेट नाईट झोपतात. लेट नाईट झोपतात कारण काय तर टीव्हीवर सिरियल बघत राहतात. पालकांची ही जबाबदारी आहे की मुलांनी कमीत कमी एका जागेवर बसणं हे त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. फास्ट फूडचं प्रमाण नगण्य म्हणजे नसलंच पाहिजे. मुलाचं वजन जर वाढत असेल तर पालकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्याच वेळेस त्याच्यावर ऍक्शन घेणं फार गरजेचं आहे. आहार विहार हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि वेळेवर झोप या जर 2-3 गोष्टी जर पाळल्या आणि मुलांचं वजन जर नियंत्रणात आणण्यासाठी पालकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर मला असं वाटतं डायबिटीस आपण लहान मुलामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात कंट्रोलही करू शकतो. श्रोतेहो, मुलं निरोगी आणि उत्साही राहावीत यासाठी त्यांच्या आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश हवा? आहाराबाबत मुलांची असलेली मानसिकता आणि यात पालकांची भूमिका याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर पार्वती हाळबे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं, लहान मुलांच्या आहारामध्ये सुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली काळजी घेतली, त्यांच्या आहारामध्ये काही बदल केले, त्यांच्या रोजच्या खेळामध्ये, त्यांच्या रोजच्या जे काही ते ऍक्टिव्हिटीज करतात त्याच्यामध्ये थोडी भर घालून, त्यांना समजावून सांगून, त्यांच्या आहाराचं योग्य नियोजन करून दिलं, त्यांना त्याच्यामध्ये वैविध्य राखलं, तर त्यातूनही त्यांना जे काही आवडतंय आणि तरीही सकस आहे आणि ते दोषमुक्त आहे, अशा प्रकारचा आहार अशा टाईप 1 डायबिटीज झालेल्या मुलांना देता येतो. फक्त शहरातच नाही तर काही छोट्या गावांमध्ये, काही छोट्या शहरांमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे रुग्ण आढळायला लागलेत. हे प्रत्यक्ष पाहून किंवा ऐकून बऱ्याच लोकांना माहिती झालेली आहे. पण त्याचं प्रमाण तसं पाहायला गेलं तर कमी आहे, कारण हा अनुवंशिक आजार आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या बदलामुळे, आहाराच्या ज्या सवयी आहेत, आहाराच्या बरोबर आपल्या जीवनशैलीच्या पण बदलत्या प्रकारामुळे जे टाईप 2 डायबिटीस म्हणजे आहाराच्या सदोष प्रकारांमुळे झालेला डायबिटीस हा सुद्धा लहान मुलांमध्ये आजकाल दिसायला लागलेला आहे. आणि ही मात्र खरंच चिंतेची बाब आहे. पालकांना असं वाटतं की जे सुख लहान असताना आपल्याला हवं होतं, मिळालं नाही, ते सगळं आपल्या मुलांना मिळायला हवं. पण त्याच वेळी त्यांना हेही वाटतं की जे दुःख म्हणून आहे ते मात्र आपल्या मुलांना मिळू नये. आणि हे जर खरंच वाटत असेल तर मला एक बालरोगतज्ञ म्हणून आहाराच्या बाबतीत लहान मुलांनी जे पाळायला पाहिजे ते खूप त्यांच्या अगदी 1-2 वर्षाच्या वयापासूनच पालकांनी त्यांना शिकवायला हवं. त्यांच्या वयाच्या 1 वर्षापासूनच ह्या खाण्याच्या सवयी होत असतात. तेव्हा जर पालकांनी लक्षात घेतलं की या आहारामध्ये जास्त करून आपल्या भारतीय, महाराष्ट्रीयन अशा पद्धतीच्या आहारांचा जास्तीत जास्त समावेश असेल. त्याचबरोबर
त्याच्यामध्ये एक चौरसपणा असेल. आहारामध्ये जसे तृणधान्य आहेत, त्याच्याबरोबरीने डाळी आहेत, त्याच्याबरोबरीने इथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, फळं आहेत. हे त्या मुलांना आवडतील अशा प्रकारे सुद्धा पदार्थ करून देता येतात. पालकांनी त्याची पूर्ण माहिती जर घेतली, आता सुशिक्षित पालकांना अशा प्रकारची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मिळते आणि ती माहिती देणारी प्रसारमाध्यमं पण भरपूर आहेत. त्याचा फायदा करून पालकांनी जर अशा प्रकारचा चौरसपणा आहारातला कायम ठेवला आणि तो त्या मुलांना आवडेल अशा पद्धतीने तयार करण्यामध्ये त्या मुलांचाही सहभाग घेतला, तर साहजिकच त्या मुलांना त्या गोष्टीबद्दल एक योग्य आदरयुक्त आकर्षण राहतं आणि ते वाढत जातं. मुलांना बाहेरचे पदार्थ आवडतात असं पालकांचं सरसकट विधान असतं, पण बाहेरचे पदार्थ आवडण्यामागचं कारण त्या पदार्थांना दिलेलं वेष्टन, आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी ही गोष्ट असते आणि त्याच्याबरोबरीने त्या पदार्थांचे असलेले जे दोष आहेत, त्याच्यामधून मिळणारे जे अतिप्रमाणात प्रोसेस्ड फूड आम्ही म्हणतो, म्हणजे खूप प्रमाणात असलेले फॅट्स आहेत, खूप प्रमाणात असलेली कर्बोदकं आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, हे जर त्या मुलांना मारक आहेत आणि पुढे जाऊन त्या मुलांना लवकरात लवकर डायबिटीस 2 म्हणजे टाईप 2 डायबिटीस प्रकारचा आजार होणार आहे, तर तो टाळण्यासाठी आपण त्या मुलांना त्याच्याबद्दल बोलून, सांगून माहिती जरूर देऊ शकतो आणि त्या मुलांचा आपल्या बरोबरीने आहार बनवताना, स्वयंपाक करताना थोडा थोडा सहभाग जर करून घेतला, तर त्यांना त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे तो आहार जास्त खाण्यासारखा वाटतो. त्या बरोबरीने त्या मुलांच्या बरोबर जो काही आपण संवाद साधत असतो, त्या संवाद साधताना उपदेशात्मक नाही, पण सहज म्हणून दिलेली ही माहिती जरी असेल, तर ती माहिती काही 7-8 वर्षाच्या पुढची मुलं जरूर जाणून घेऊ शकतात. त्यांच्या कुतूहलाचं आपण योग्य रीतीने माहिती देऊन आणि शंकांचं निरसन करून शमन केलं, तर त्याचा ते नक्की फायदा करून घेऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या अतिप्रमाणात असलेल्या पिष्टमय पदार्थांपासून, अतिप्रमाणात असलेल्या तळकट तेलकट पदार्थांपासून जर तुम्ही मुलांना वाचवलात, त्यांच्या आहारामध्ये जितके शक्य आहे तितक्या प्रमाणात घरी बनवलेले सकस ताजे पदार्थ जास्त येतील याची काळजी घेतली, दक्षता घेतली, तर मुलांना ती सवय नक्कीच लागू शकते. जसं मी मगाशी सुरुवातीला म्हणाले, की सवय ही 1 वर्षापासून 1.5 वर्षापासूनच लागली, तर साहजिकच त्या मुलांना काही काळापुरतं या दोषयुक्त आहारांचं आकर्षण असेल जरूर, पण त्यांना त्या गोष्टीचाच सतत वापर करण्यापासून आपण रोखू शकतो आणि त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत हे त्यांना आपण समजावून सांगू शकतो आणि आपणही त्याच्या बरोबरीने योग्य समतोल आहार आपला जर ठेवला, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ताजे घरी केलेले पदार्थ असतील आणि त्यामध्ये शक्य तितके आपण ज्या भागात राहतो तिथे असलेले भाजी आणि फळं यांचा समावेश भरपूर असेल, तर त्यापासून नक्कीच टाईप 2 डायबिटीस लहान मुलांना होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो. श्रोतेहो, आपलं मूल निरोगी असावं, त्यानं अभ्यासात आणि त्याला आवडणाऱ्या क्षेत्रात प्रगती करावी, हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. पालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा, यासाठी आता पालकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनीच मुलांना सकस आहार कसा देता येईल, मैदानी खेळाकडे कसं वळवता येईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तरच भावी पिढी मधुमेह आजारासोबतच अन्य व्याधीपासून दूर होईल आणि ही सुदृढ बालके देशाच्या विकासात हातभार लावू शकेल. बलशाली भारत हो, विश्वात शोभूनी राहो, हे जर सत्यात आणायचे असेल तर आपल्या भावी पिढीला सुदृढ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गजेंद्र देवडा.